मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन आजची अपडेट आलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल 5 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीच आपण पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी जर योजनेतून आम्ही बाहेर पडलेलो आहे, आम्ही अपात्र ठरलेलो आहे असं जरी महिलांना वाटत असेल तरी त्यांच्यासाठी मी एक आनंदाची बातमी आणलेली आहे। तर ज्या महिलांना चिंता लागून राहिलेली आहे की आता तर आम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलो आहोत, तर मग आता ह्यापुढे आमचं काय होणार, आमचे पैसे परत सरकारी तिजोरीत जाणार आणि आमचा हप्ता आम्हाला सरकारला परत द्यावा लागणार। तर ह्या चिंतेचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओवर आले आहात तर व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर हाय हॅलो नमस्कार, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूपच महत्त्वाची माहिती देणार आहे। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत मागणार नाही, काळजी करू नका। ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांचे पैसे परत सरकार घेणार नाहीये, त्यामुळे बहिणींना काळजी करायची गरज नाहीये। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला गुड न्यूज सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे आणखी मी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे। पण नियमाच्या बाहेर फायदा घेणाऱ्यांचे पैसे बंद होणार असल्याची माहिती फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। फडणवीस साहेब म्हणाले, कुठलीही नवीन निकष नाही लावलेले, योजना घोषित केली त्यावेळी जे निकष होते त्या निकषापेक्षा वेगळे ज्यांनी अर्ज केलेला आहे, म्हणजेच त्या निकषांना डावलून ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यावरच ही कारवाई होत आहे। मला आनंद आहे की काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला आहे की आम्ही निकषाबाहेर गेलेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी लाडकी बहीण योजना सोडत आहोत। कोणाचेही पैसे आम्ही परत घेत नाहीये आणि परत घेणारही नाही। आम्ही ही जनतेच्या पैशाचे कस्टडियन आहोत, आम्हाला ही CAG ला उत्तर द्यावे लागते। त्यामुळे नियमाबाहेर जाऊन कोणालाही फायदा पोहोचत असेल तर त्यांच्यावर CAG कॅटचे ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणूनच जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाहीये। ह्याआधी तुम्ही जेवढे पण हप्ते घेतलेले असाल 3, 4, 5 जेवढे पण, मात्र डिसेंबर पर्यंत जेवढ्या महिलांनी या योजनेचे हप्ते घेतलेले आहेत त्या कोणत्याही महिलांचे हप्ते सन्मान निधी हा सरकार परत घेणार नाहीये। मात्र नियमांना डावलून ज्या बहिणींनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या बहिणींना आता इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाहीये। त्या लाडकी बहीण योजनेतून बाद झालेल्या आहेत, आधीचे पैसे त्यांच्याकडनं वसूल देखील होणार नाहीये। तर हीच महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे। तर याबद्दलच हा व्हिडिओ होता। तर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची आणि नवीन अपडेट लगेचच त्यांना समजेल। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।